नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपल्या ट्रिपचा आहे आज 8वा दिवस. आपण चाललो आहे तामिळनाडूवरून केरला वर्कलाच्या दिशेने. तर सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण सध्या आहोत एक ऐतिहासिक पावन ब्रिज वरती. तर हा असे म्हणले जाते की हा भारतातील पहिला सी ब्रिज आहे, जो रामेश्वरमला मेनलँड भारताशी जोडतो. तर तामिळनाडू ते केरला हा टोटल प्रवास एकंदरीत 9 तासांचा असणार आहे. तर तामिळनाडूच्या शांत रस्त्यावरून प्रवास करत करत आम्ही हळूहळू केरलाच्या दिशेने प्रवास करत आहोत. आणि हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर आहे अनुभवांचा, आठवणींचा आणि नवीन जागा शोधण्याचा एक सुंदर प्रवास. तर आता आम्ही सकाळी 6:15 वाजलेत ब्रेकफास्ट करायला थांबलोय. बघू इथे काय भेटतंय का. झोपले तिथे लोक. चिमू पण उठलाय आमचा. चिमूचा बलून आणि चिमू तयारीत आता खायच्या. चिमू सगळे झोपलेले चेहरे आहे तिथे, मेकअप करून झोपलेत. बघू आता आपण 3 वाय पण पोचतोय का वर्करला मध्ये. ट्राय करू आपण पोचायचं. चला नाश्त्याला काय बघूया. बेबी येतो नाश्ता करायला. हे बेबी थांब गाडीवर. तिथे वडे खाते सगळे, तेच चांगले आहे. सकाळचे 7 वाजलेत. नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही. तिथे मोस्टली वडेच भेटतात, ते पण बिना चटणीचे भेटतात. वडे तसे तिथं सार्थूत आता जस्ट खाऊन झालेला आहे. खेळत बसलाय तो थोडंसं. निघू आता थोड्या वेळात. अजून 7 तास बाकी आहेत जायला. तर सकाळचे 10 वाजलेत. अजून वर्करला बीच 5.5 तास लांब आहे.
म्हणजे विकायला आहे तिथं ते. 250 किलोमीटर अजून बाकी आहे अंतर आणि जवळपास 250 किलोमीटर रस्ता बाकी आहे अजून. तुला दाखव की त्यानं. तर इथे तुम्हाला समोर दिसू शकतो ट्रकमध्ये मीठ घेऊन चाललेत. इथे आजूबाजूला मीठाचे कारखाने आहेत, मीठ तयार होतं इथे. तुम्हाला इथे स्वस्त दरात मीठ भेटून जाईल. इथे पूर्ण असं मीठ बनतंय, मिठाचे वाफे आहेत आणि मीठ तयार होऊन कारखान्यात घेऊन जात आहेत. हे बघ इथे बनलंय बघ. हे बघू शकता तुम्ही, मीठ तयार होतंय. जाऊ दे आपलं. पूर्ण इथे सरळ बघ, इथे बघू सर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सफेद सफेद मीठ तयार झालंय. पूर्ण व्हाईट व्हाईट आहे. उतरून बघायला पाहिजे हो थोडस. आता आम्ही खाली उतरलोय, सार्थूपल खाली उतरलाय. मीठ बघू शकता तुम्ही तयार होतं, प्रोसेसिंग वगैरे सगळं इथे तयार होतं. ते आमची टीम उतरले सर्वेक्षणाला मिठाच्या. एक्सपर्ट आहे ती लोक, डेली किचन मध्ये काम करून करून. तर तुम्ही इथे बघू शकता मिठाचे वाफे तयार केलेले आहेत आणि बाजूला तुम्ही बघितलं मीठ तयार झालेलं होतं. इथे मिठाचे वाफेच वाफे आहेत आणि मीठ याने आणलेलं पण आहे. मीठ दाखवा हातामध्ये. हे मीठ हे घेऊन आलेत, बघू शकता सफेद मीठ. हे प्रोसेसिंग होऊन नंतर तुम्हाला पॅकेजिंगमध्ये भेटतं. रामेश्वरम कडून वरकरलाच्या दिशेने जाताना आम्हाला हायवेवरती खूपच साऱ्या पवनचक्क्या दिसत होत्या. तर असे दृश्य आम्ही फर्स्ट टाइमच पाहिले होते की तुम्ही रस्त्यावरून चालात, हायवे आहे आणि आजूबाजूला खूपच साऱ्या हजारोंच्या संख्येने पवनचक्क्या तुम्हाला दिसत आहेत. तर हा एक अद्भुत असा नजारा होता. आणि तामिळनाडू हा भारतातील एक विंड एनर्जीसाठी महत्त्वपूर्ण राज्य आहे. इथे वाहणारे सतत जोरदार वाऱ्यामुळे इथे पवनचक्क्या लावल्या गेल्या आहेत, त्याच्यामुळे विंड एनर्जीवरती ते खूपच भर देण्यात आला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जिथपर्यंत आपली नजर जात आहे तिथपर्यंत पवनचक्क्या दिसत आहेत. मान्य आहे की व्हिडिओमध्ये एवढं जस्टिफाय नाही होत हा सीन, बट जर तुम्ही समोर डोळ्याने जर बघितलं तर तुम्हाला हजारोंच्या संख्येने एका पाठोपाठ एक अशा पवनचक्क्या दिसत आहेत. आता आम्ही एक थाळी मागवलो आहे. जस्ट आता हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. तिथे सगळे बसलेत. हॉटेलचा व्ह्यू आहे बाहेर. अजून वरकरला 3 तास आहे. लंच ब्रेकसाठी आम्ही थांबलो आहे. आम्ही साऊथ इंडियन मील घेतलेला आहे थाळी आणि ह्या लोकांनी नॉर्थ इंडियन पनीर कढाई रोटी रेग्युलर. मेनू बघू शकता. भाजी आहे, रायता, पायसम, सांबर, सब्जी, सांबर, राईस, दही, आणखी वेफर्स पण दिलेत केळाचे. सुंदर थाळी अशी मस्त एक नंबर. बघू आता टेस्टमध्ये कशी आहे.
आता आम्ही नॅशनल 66 वरती आहोत. तर अजून पोचायला आम्हाला जवळपास 2 तास लागतील वर्करला केरलामध्ये. तर आहे नॅशनल हायवे पनवेल ते कन्याकुमारी 66 नॅशनल हायवे 66. तर बघू आता किती वेळ लागतो पोचायला. काय कर काय कर काय कर बनवून पाहिजे बनवून दे. तू कुठे चाललाय तू आता कुठे चाललाय अरे तू कुठे चाललायस घरी चालला बोलला की घरी चाललोय. जवळपास 7 वाजता निघालो होतो सकाळी आम्ही. ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आणि रस्ता पूर्ण सिटी म्हणून असल्यामुळे खूप वेळ लागला. तरी आहे आम्ही 3 वाजता 3:30 4ला टार्गेट होतं आमचं. 1 तास आम्ही लेट आहोत, जास्त नाही. ट्राय करू आम्ही लवकरात लवकर पोचायचा. एअरबीएनबी आम्ही बुक केलं आहे वारकरलामध्ये 2 दिवसासाठी पुढच्या. तर बघू आता किती वेळ आपण पोचतोय. तुम्हाला एअरबीएनबीची टूर आम्ही करू पोचल्या हा माकड पुढं आलेला आहे इकडे एक. चालेल चला स्टेट येऊन. तर आपण 17-18 मिनटात पोचतोय वारकरला बीच. मोठा प्रवास होता पण पार केला. जवळपास 9-9.5 तास लागले आम्हाला. आता पोचतोयच आम्ही. आता वाजलेत जवळपास 5 वाजलेत. 5:30 5:15 पर्यंत पोचू आम्ही. रस्त्याची कामं प्रगती पथावरती आहे, तिथे विकास चालू आहे. या साईडला तुम्ही बघू शकता बीच चालू आहे. नारळाची झाडं आणि हा रस्ता. पॉज करतो मी थोडंसं. तर आता आम्ही चाललोय वारकरला बीचकडे. इथे दुकान आहेत, मार्केट आहे. इथे रूम्स आणि कॉटेज अवेलेबल आहेत. आपण आता पोहोचलो आहे बीचवरती. बीचवरती पार्किंग आहे गाड्या पार्क करायला. सनसेट आता काहीच वेळात होईल. ते मागून सारतो. चला आता आम्ही चाललो बीचकडे. उतरणार आहे. हळू या रे.
हे उतरत आहेत, जसं काय किल्ल्यावर उतरत आहेत. सारतू पण आहे इथे आणि लोक उतरत आहेत. एवढं काय डेंजर आहे हो हे? सगळ्या खाली तिथे हा बीच आहे आणि हे आपली सुंदर असा बीच आहे, वारकरला बीच. माझी जंप पण बघू शकता. सनसेट थोड्याच वेळात होईल आता. तू बेबी इथे पाणीला पण इथेच उभं राहूया. इथे पाणी बघायला पाणी. आम्ही वर्करला येथे हॉटेल बुक न करता एअरबीएनबी बुक केले होते. एअरबीएनबी बुक करण्याचा फायदा हाच असतो की तुम्ही तुम्हाला किचन अवेलेबल असते. तुम्ही किचनमध्ये जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनवू शकता. आणि आमच्याबरोबर एक छोटा बेबी असल्यामुळे त्यालाही जे त्याचे जे खाण्यापिण्याचं लागतं ते आम्ही घरी बनवू शकतो. हॉटेलमध्ये ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्याच्यामुळे शांत, कम्फर्टेबल आणि फुल्ली प्रायव्हेट स्पेस तुम्हाला एअरबीएनबी मुळे भेटतो. त्याच्यामुळे एअरबीएनबी हा एक चांगला ऑप्शन आहे. आम्ही जिथे पण जातो तिथे फर्स्ट हॉटेलच्या आधी एअरबीएनबी अवेलेबल आहे का त्या एरियामध्ये हे ट्राय करतो. सगळं टाकलंस? ते आमचं बॅक साइड आहे घरातलं. हे चल तिकडं. हे बघा बेबी, बेबी, बेबी हाय कर. इथं हाय कर बेबी. हाय करा. हाय अरे काय येत नाही रे, ग्रिल आहे मजबूत. ग्रिल तोडून काय हा एवढं काय. तू खालती लक्ष दे ना, बेडच्या खाली. तू कसला खिडकीत लक्ष देतोस. तुला खरी भीती खाल्लं नाही, खिडकीतनं नाही. मागची पण खिडकी उघडीत आहे की. चारों तरफ से खतरा है. खिडकी पण उघडी आहे. तिकडे एकदम एकच खिडकी आहे. तिकडे जातो फॉरेनर पण आहे. तुमचे पण आहेत की फॉरेनर. तर आम्ही सकाळ सकाळी चाललोय आता सारतूला. दही तुला काय आणायचं आहे? हां, मॉर्निंग वॉक पण होत आहे वर्करला मध्ये. फ्रूट्स वगैरे आहेत सगळं. बनाना, ऑरेंज, सारतं बेबी. हे आहे शॉप. चला दही घेऊया आपण ना तिथे. तर आता आम्ही चाललो आहे जटायू अर्थ सेंटरला. पासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती आहे आणि 30 ते 35 किलोमीटर. तर
10:30 वाजलेत. तर आम्ही जवळपास 11 वाजेपर्यंत पोहोचू तिथे, 10:40पर्यंत. आणि सकाळी 9:30ला ओपन होतं जटायू तीर्थ सेंटर. तिथे बघूया आता गाडी जाते का रोपवेने जायला लागते. दोघांपैकी जो ऑप्शन बेस्ट असेल त्याने आम्ही जाऊ. बघू पुढे आता. काय करा सांगतो झोपला आमचा निवांत खाऊन पिऊन डोसे खाऊन. तर पोचवतो आम्ही थोड्याच वेळात इकडनं हात फिरवत जटायू आर्ट सेंटरला. 14 मिनटं अजून आहेत जवळपास. किती वेळ लागतोय काय लागतोय बघूया आता आपल्याला. इकडनं हात फिरवायचं राहिलं की बघू आता भेटू आपण डायरेक्ट जटायू आर्ट सेंटरला. तर जस्ट आता आम्ही पोचलोय जटायू आर्ट सेंटरला. इथे अजून तिकीट घेऊन आम्हाला जायचं आहे. गर्दी दिसत आहे भरपूर, बघू शकता तुम्ही लाईन. बघू आता किती वेळ लागतोय आम्हाला. गाडी पार्क करतो आम्ही. लवकर आलो पाहिजे. तर आता आम्ही तिकीट काढलं आहे जटायूचं. आता इथं केबल कारचं तिकीट काढायचं आहे. 5 माणसांचं जवळपास 1328 तिकीट पडलं. तर इकडून तिथं आता रोपवेला आलेलो आम्ही. गर्दी बघू शकता. थांबत नाही रे. सर्कलमध्ये येते. याच्यावरती जाऊन हाय हॅलो तयू. हाय. चालतो हाय कर. राईट राईट. आपली गाडी दिसली. का बसतोय इकडे. बघू शकतो तिकडे डोंगर बघ कशी छान दिसतात. हां आलो की. थोडं काही खाली नाही थोडं खाली नाही पडल्यावर चांगलं खाली जाईल. पडल्यावर नाही काय सांगते. थोडंच नाही चढायला पण सगळे रोपवे फुल लागतंय त्याला गरमच्या इथे. इथे मी जरा फुल घातलं गमवत आहे तुला. हे बघ काय दिसतं तो येते. हे बघा आपल्याला घरी जायचं घरी जायचं आपल्याला घरी जायचं. डायरेक्ट चालतो स्टॅच्यू बघ. हे बघ तू नो बर्ड बघ. तर आपण इथे आलेलो आहे जटायू स्टॅच्यूजवळ. आता वर पोचलो आहे आणि सारतो आहे. सारतो काय आहे काय आहे बेबी. हां बर्ड पडला. बर्ड आहे पूर्ण स्टॅच्यू. इकडे त्या साईडला मंदिर आहे. कोणी मारलं बर्डला. कसं केला त्याचा हार्ट कट केला. आता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे. क्लिफवरती आहे. तुम्हाला ब्लॉक करायचं होतं. वर्करला क्लिफ खाली बीच आहे. इथे शॉपिंगला कपडे हॉटेल्स सर्व काही तुम्हाला भेटेल.
भागो भागो. तर वर्करला मध्ये आम्ही होतो एकूण 2 दिवस. आता डे 10 मध्ये आपण निघणार आहोत LFP साठी. LFP त्याच्या बॅकवॉटर साठी खूपच फेमस आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन आणि सुंदर डेस्टिनेशन सोबत. तर आम्ही उद्या सकाळी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. बाय बाय.